रायगडच्या महाडमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाल्याचं पाहायला मिळालं। महाडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि याच राड्या दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आपल्यावर रिव्हॉल्वर रोखल्याचा आरोप युवा सेने नेते विकास गोगावले यांनी केलाय। आणि या रिव्हॉल्वर रोखण्याच्या प्रकरणानंतर महाडमध्ये मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। बघूयात काय घडलंय। महाडमध्ये सेना राष्ट्रवादी भिडले, थेट पिस्तूल काढले। आपल्यावर पिस्तूल रोखल्याचा विकास गोगावलेंचा गंभीर आरोप। पिस्तूल रोखल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं फेटाळला। रायगडमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधला वाद काही नवा नाहीये। आता नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गोगावले आणि राष्ट्रवादीमधील या वादाचा पुन्हा एकदा भडका उडाला। यावेळी महाडमध्ये मतदान केंद्रांना भेट देत असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला। पोलिसांसमोरच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि याच राड्या दरम्यान आपल्यावर पिस्तूल उगारण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते विकास गोगावले यांनी केला। आणि यामुळे एकच खळबळ उडाली। ते उगारलेलं पिस्तूल गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी हिसकावून घेतलं आणि हे पिस्तूल घेऊन आपल्या कार्यकर्त्यांचं विकास गोगावले पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी हे पिस्तूल पोलिसांकडे जमा केलं। कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संपर्क साधला आणि संपर्क साधले असताना काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले। परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि 2 इनोवा आणि एक स्कॉर्पिओ पण होती असं म्हटलं जातंय। त्या गाडीमध्ये दांडकं, हॉकी स्टिक, बेसबॉल आणि स्टंप आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्वर, ती रिव्हॉल्वर माझ्या एका कार्यकर्त्यांनी ती वळून घेतली आणि ती रिव्हॉल्वर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली। जर्मन मेडची ती रिव्हॉल्वर आहे। तर या पिस्तूल रोखण्याच्या प्रकारानंतर विकास गोगावले यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला। पराभव दिसत असल्यानं तटकरेंनी हा रडीचा डाव सुरू केल्याचा आरोप विकास गोगावलेंनी केला। खासदार सुनील तटकरेंनी हा रडीचा डाव या ठिकाणी केलेला आहे तो आता त्यांनी करू नये आणि असे कोणतरी बगलबच्चे पाठवायचे आणि दाखवायचं की आम्ही कोण आहोत, पण त्याला माहिती नाही हे महाड आहे आणि हे रायगड आहे आणि भरत शेठची औलाद आहे। शिंदे साहेबांचा मी पाईक आहे, बाळासाहेबांचा पाईक आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय। कार्यकर्त्यांना त्यांना दिसतोय की आज त्यांचा पराभव या ठिकाणी होतोय आणि म्हणून हा रडीचा डाव त्यांनी साधला। मी बंदूक या ठिकाणी पोलिसांकडे सुपूर्द केलेली आहे। तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी विकास गोगावले यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले। जे हिस्ट्री शीटर आहेत त्यांनी असा आरोप करू नये असं म्हणत गोगावले पिता पुत्रांवर तटकरेंनी हल्लाबोल केला। दुसरी घटना जी काही घडली त्यांनी जे काही आरोप केले त्या आरोपाची सखोल चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मी स्वतः विनंती केली। काही घटनास्थळी कुठल्या त्यांनी त्याची सखोल चौकशी पूर्णपणे करावी। माझ्या आयुष्यामध्ये मी कधी असलं कृत्य केले नाही, परंतु ज्यांचं सारं आयुष्यच हिस्टरी शीटर म्हणून आहे त्यांनी किमान तरी असं बोलण्याचा प्रयत्न करू नये। तर राष्ट्रवादीच्या महाडमधील नेत्या स्नेहल जगताप यांनीही विकास गोगावले यांचा आरोप फेटाळलाय। उलट विकास गोगावले सकाळपासून वातावरण बिघडवत असल्याचा आरोप जगताप यांनी केला। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुशांत जाबरे यांना घेरून गोगावले यांनी मारहाण केल्याचा आरोपही जगताप यांनी केला। चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली। इथे बाजूला जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। हा निंदनीय प्रकार आहे। कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे। स्वतःला इतकं महत्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही, पण आजचा लोकशाहीचा महत्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतूनं आज महाडमध्ये हा अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे। रायगडमधील तटकरे आणि गोगावलेंमधला वाद सर्वश्रुत आहे। पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि तटकरेंमध्ये निर्माण झालेला वाद काही केल्या शमण्याचं नाव घेत नाहीये। त्यात या ना त्या कारणाने या दोन्ही नेत्यांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचा भडका उडताना दिसतोय। आता नगर परिषदेच्या मतदाना दिवशीच रिव्हॉल्वर रोखल्याच्या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे।
प्रफुल्ल पवार, झी 24 तास, महाड, रायगड.